सर्व्हिस बेस्ड कंपनी त्याला आपण म्हणतो, ज्या कंपनी तुम्हाला हायर करतात, इंजिनियरला ट्रेनिंग देतात, स्किल देतात, प्रॅक्टिस करून घेतात. आणि ज्या नॉन टेक्निकल कंपनीज आहेत, आता नॉन टेक्निकल एक एक्झाम्पल देतो, ताज हॉटेल. आता ताज हॉटेलला सॉफ्टवेअर तर पाहिजेच आहे, पण ताज हॉटेल काय स्वतःचे सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी थोडी न ओपन करणार आहे. ज्या कंपनीज मोठ्या आहेत पण त्यांना सॉफ्टवेअर यूज करायचं आहे, त्या कंपनी काय करतात, नॉन आय टी कंपनीज काय करतात, सर्व्हिस बेस्ड कंपनीकडून सर्व्हिस विकत घेतात. एखादा प्रोजेक्ट याला जे सॉफ्टवेअर बनवून घ्यायचं आणि त्या त्या सॉफ्टवेअरला आपण म्हणतो प्रोजेक्ट. का? कारण की तो फक्त ताज हॉटेलसाठी किंवा त्या रिस्पेक्टिव्ह कंपनीसाठी युजफुल होणारा प्रोजेक्ट असतो, म्हणून त्याला आपण म्हणतो प्रोजेक्ट. सॉफ्टवेअर सेमच असणार आहे, पण याला कोणी दुसरे लोक यूज नाहीत करत, फक्त ती कंपनी यूज करते, म्हणून त्या सॉफ्टवेअरला आपण म्हणतो प्रोजेक्ट. बघा, प्रोडक्ट मध्ये आणि प्रोजेक्ट मध्ये फरक आहे इथे. फोन पे, गुगल पे, पेटीएम हे प्रोडक्ट आहेत, पण प्रोजेक्ट नाही. प्रोजेक्ट फक्त त्या कंपनीशी फक्त वापरतात, त्या प्रकारच्या सॉफ्टवेअर्सला प्रोजेक्ट असं म्हणतात. ओके. आता सर्व्हिस बेस्ड कंपनी जर का तुम्हाला सपोज 30K पर मंथ देत असेल, सर्व्हिस बेस्ड कंपनी 30K पर मंथ देत असेल इन हँड, तर ऑब्विसली सर्व्हिस बेस्ड कंपनी जी आहे ती ताज हॉटेल कडून तुमच्या पाठीमागे कमीत कमी 1 लाख तरी घेत असेल, म्हणजे घेतेच मिनिमम, तेव्हा तुम्हाला 30K देते. म्हणजे हा जो कंपनीचा प्रॉफिट असतो हा तुमच्यामुळे झालेला असतो आणि तुमच्याकडून ती कंपनी प्रॉफिट करून घेते. आता यामध्ये यामध्ये कोणत्या कंपन्या येतात, तर जर तुम्ही ओळखत असाल तर सांगा मला. ऍक्सेंचर, TCS, अजून कोणत्या कंपन्या आहेत सांगा. L&T, कॅपजेमिनी. कॅपजेमिनी, बरोबर बोललास, कॅपजेमिनी. अजून कुणाला माहित असेल, 13 जण आहेत त्याच्यापैकी 12 जणांनी असं एक. इन्फोसिस. इन्फोसिस. इन्फोसिस ह्या ज्या काही जेवढ्या काही कंपन्या आहेत, जसं टेक महिंद्रा आणि इतर कुठल्याही कंपन्या ज्या मोस्ट ऑफ द, गोदरेज, ठीक आहे, एवढ्या इनफ आहेत एक्सेट्रा. तर ह्या कंपन्या तुम्हाला हायर करतात आणि ज्या नॉन आय टी कंपनीज आहेत आणि मोस्ट ऑफ द करून ह्या कंपनी ज्या आहेत त्या UK US साईडच्या ज्या आहेत ना, त्या साईडचे प्रोजेक्ट घेतले जातात, जेणेकरून त्यांचा अर्निंग जे आहे ते डॉलर मध्ये होतं आणि एक्सपेन्स जो आहे तो रुपीज मध्ये होतो. आता तुम्हाला माहितीच आहे, अराउंड 70-75 पर डॉलर आपला जो कन्व्हर्जन रेट आहे तो चालू आहे सध्या. तर तुमच्या मोबदल्यात त्यांना इतका प्रॉफिट होतो जेव्हा बाहेरून येतो तेव्हा, कारण की तुमचं जर का पर मंथ जरी पकडलं तरी, जर UK मध्ये किंवा US मध्ये, फॉर एक्झाम्पल चा आपण एक एक्झाम्पल घेऊया, US मध्ये नाही म्हटलं तरी 5K ॲन ॲव्हरेज 5K डॉलर जे आहेत एका डेव्हलपरला द्यावे लागतात. तर तुम्ही विचार करा की ॲव्हरेज जर का एका डेव्हलपरला तुम्ही पकडलं 5K डॉलर, तर इंडियन करन्सी मध्ये किती होतात. कोण पटकन एखादा मोबाईल किंवा लॅपटॉपवर पटकन हिशोब करून मला सांगा 75च्या रेटने. जर 5,000 जर का असेल, 5,000 त्याला जर का डॉलरचा मंथली पगार असेल, तर तिकडे सॅलरी विकली होतो 3,75,000. 3,75,000, बरोबर. पण आपल्या इकडे जो आहे तोच जर का डेव्हलपरला 75,000 जरी दिला तरी खुश. त्या रेंजच्या डेव्हलपरला 75 जरी दिला तरी खुश होतो. बाकीचा प्रॉफिट हा त्या पर्टिक्युलर सर्व्हिस बेस्ड कंपनीला असतो, त्यांचा जो खर्च असतो लॅपटॉपचा किंवा इतर जो काही असेल. तर हे आहे सर्व्हिस बेस्ड कंपनी. नंतर तिसरी आणि शेवटच्या पद्धतीची जी कंपनी येते ती आउटसोर्सिंग. आउटसोर्सिंग ही कंपनी काय करते, तुम्हाला नुसतं हायर करते, सॅलरी देते आणि ही कंपनी तुम्हाला कुठल्याही एका कंपनी, ऍक्सेंचरला म्हणते की माझ्याकडे ऑलरेडी एम्प्लॉई आहेत, तुम्हाला पाहिजेत असेल तर घ्या. आणि अशा पद्धतीच्या कंपनीना म्हटलं जातं थर्ड पार्टी पेरोल. म्हणजे पेमेंट देणारी कंपनी वेगळी आहे, फॉर एक्झाम्पल मॅग्ना,
मॅग्ना इन्फोटेक, सोर्स वन एक्सेट्रा. तुम्हाला हायर केलं जातं, तुम्हाला पाठवलं जातं ऍक्सेंचर मध्ये, ते जिथे टायअप असेल त्यांच्याकडून ते पैसे घेतात. अशा सगळ्या गोष्टी होतात तिथे. ह्या झाल्या कंपनीच्या पद्धती. सर हे बीपीओ टाईप राहते का? नाही नाही, बीपीओ टाईप नाही, डेव्हलपर इंजिनिअरिंगचेच असतात, पण तुम्हाला ते ओके. हायर करतात. हा. आता ज्यांचे काही मार्क्स कमी असतील, समजा कॅटेगरीमध्ये डायरेक्टली बसत नसतील, आणि अशा कंपनी ज्या असतात त्या तुम्हाला, हे जे काही ऍक्सेंचर वगैरे आहेत, आता फॉर एक्झाम्पल ऍक्सेंचरला मला काही एम्प्लॉई 10 एम्प्लॉई घ्यायचे आहेत, 10 एम्प्लॉईचं काम आहे, पण ते जास्त दिवसासाठी नाही, एकाच वर्षाचा प्रोजेक्ट आहे. तर अशा वेळेस काय करतं ऍक्सेंचर, स्वतःच्या पेरोलवर घेत नाही, तो आउटसोर्स करतो. एखाद्या थर्ड पार्टी कंपनीला बोलतो की तुमच्याकडचे डेव्हलपर आम्हाला द्या, त्याच्या मोबदल्यात आम्ही काही देऊ. म्हणजे ऍक्सेंचरला सॅलरी द्यायचं आणि त्यांना परमनंट करून घ्यायची जी काही भूमिका असते ती करायची गरज नाही राहत. मोस्टली कॉन्ट्रॅक्ट बेस असेच एम्प्लॉई घेतले जातात इथे. आणि इथे पटकन सिलेक्शन होतं तुमचं एकदम फास्ट. जरी मार्क्स कमी असतील, क्रायटेरिया यांचा नसतोच. यांचा एकच क्रायटेरिया असतो, कमीत कमी सॅलरी मध्ये कोण येऊ शकतं आपल्याकडे, हा क्रायटेरिया असतो त्यांचा. बऱ्याच कंपन्या अशा आहेत ज्या मी नंतरही तुम्हाला एक्सप्लोर करेल. ओके, त्याच्यानंतर सेकंड पार्ट येतो. तुम्हाला डेव्हलपमेंट, जी की तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर असो, प्रोजेक्ट असो किंवा प्रोडक्ट असो, जेव्हा तुम्ही डेव्हलप करता, तर किती प्रकारचे प्रोजेक्ट तुम्हाला किंवा प्रोडक्ट तुम्हाला डेव्हलप करायला मिळतात. पहिला जो पद्धत आहे ती आहे स्क्रॅच. स्क्रॅच म्हणजे एकदम सुरुवातीपासून काहीच त्या सॉफ्टवेअरचं अवेलेबल नाहीये, कुठल्याही प्रकारचं काही अवेलेबल नाही, आणि सुरुवातीपासून तुम्हाला ते सॉफ्टवेअर बनवायचं आहे, झिरो पासून, शून्यापासून. तर अशा पद्धतीच्या याला म्हटलं जातं स्क्रॅच डेव्हलपमेंट, जी की याच्यामध्ये सगळ्यात जास्त शिकायला मिळतं. डिझायनिंग, डेव्हलपमेंट, इंटायर एंड टू एंड सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळतात, पाहायला मिळतात. दुसरं असतं मेंटेनन्स. मेंटेनन्स म्हणजे काय, 100% जो सॉफ्टवेअर आहे तो तयार झालेला आहे, आणि त्या टीम दुसऱ्या प्रोजेक्टवर शिफ्ट झालेल्या आहेत, आणि छोटे मोठे बग आहेत, काही इश्यू आहेत त्या सॉफ्टवेअर मध्ये, काही चेंजेस, थोडेफार चेंजेस करायचे असतील, तर अशा प्रकारच्या जे काही डेव्हलपमेंट असते, अशा याला म्हटलं जातं मेंटेनन्स डेव्हलपमेंट, म्हणजे त्याचं मेंटेनन्स केलं जातं. आणि मार्केटमध्ये तुम्हाला 80% लोकांना याच्यावरच काम करावं लागतं. 10% तुम्हाला हे मिळण्याचे चान्सेस आहेत बहुतांश करून. स्क्रॅच डेव्हलपमेंट नसतातच. म्हणजे ऑलरेडी कोणी एक कॅल्क्युलेटर बनवलं, त्याचा मल्टिप्लेक्शनची कोडिंग लिहिलेली आहे, ती ऍज इट इज कॉपी करतात डेव्हलपर, आणि काय नवीन चेंजेस करायचे थोडेफार चेंजेस करून देतात, झालं का. म्हणजे इथे तुम्हाला जी मेहनत आहे मेंटेनन्स मध्ये, काहीच मेहनत नाहीये. ऑलरेडी सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे, तुम्हाला फॉलो करायचं आहे, गुगल करायचं आहे, जस्ट चेक करायचं आहे आणि काम करून घ्यायचं, एवढा आहे प्रकार. आणि तिसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये, तो आहे मायग्रेशन. मायग्रेशन ही जी काही डेव्हलपमेंट आहे किंवा हे जे काही सॉफ्टवेअर बनवतात, हे पण 10%च मिळतात. याचं रिझन असं आहे की फॉर एक्झाम्पल, एक सॉफ्टवेअर आहे माझ्याकडे, पण त्याला मी स्केल नाही करू शकत, त्याला वाढवू शकत नाही, त्याच्यामध्ये अजून मी फीचर टाकू शकत नाही. मी जेव्हा केलं तेव्हा, सपोज .NET मध्ये केलं होतं, सिक्युरिटी इन्हान्समेंटचा इश्यू येतोय, किंवा त्याच्यामध्ये मला नवीन फीचर टाकता येत नाही. तर मग काय केलं जातं या मायग्रेशन डेव्हलपमेंट मध्ये, की सेम टू सेम जे फीचर आहेत ते फीचर आणि ऍडिशनल नवे फीचर नवीन टेक्नॉलॉजी वापरून बनवतो आपण. आणि हल्ली सगळ्यात जास्त चालू आहे मायक्रो सर्व्हिसेस, हे पुढे सांगेल मी. मायक्रो सर्व्हिसेसचा यूज जास्त केला जातो, आणि त्याच्यामध्ये जे आहे नवीन कन्वर्ट केलं जातं. तर अशा पद्धतीचे जे असतात ते मायग्रेशन डेव्हलपमेंट आहे. आणि तुम्हाला मोस्ट ऑफ द करून मेंटेनन्स मिळू शकतं बऱ्याचपैकी. आता याच्यामध्ये पण टीम्स आहेत. आता ही झाली डेव्हलपमेंट, आणि रिअल टाइमला टीम्स कोणत्या कोणत्या आहेत, की जिथे तुम्ही काम करणार आहात, तुमचं जॉईनिंग होईल, जॉईनिंग झाल्याच्या नंतर ज्या टीम आहेत,
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे काही तुम्ही फ्रेशर जॉईन होताय, तुम्हाला कुठलंही स्पेसिफिक डेजिग्नेशन दिलं जात नाही. आणि ज्यांना दिलं असेल स्पेसिफिक म्हणजे काय, ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, जावा डेव्हलपर असं स्पेसिफिक. पण जर तुम्हाला अनालिस्ट असं म्हटलं, अनालिस्ट जिथे शब्द लागतो तिथे तुम्हाला स्पेसिफाईड नाही केलं जात. तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जातात वेगवेगळ्या, आणि त्याच्यानुसार तुम्ही कुठे सूट होता तिथे तुम्हाला पुश केलं जातं, त्या टीम मध्ये तुम्हाला टाकलं जातं. आता इथे टीम ज्या आहेत, आपण ओव्हरव्ह्यू घेतोय, हा एकदम डीप मध्ये नाही जात आहे आपण. टीम्स मध्ये दोन प्रकारच्या टीम असतात कॅटेगरीच्या, ऑनशोर आणि ऑफशोर. कोण सांगू शकतं ऑनशोर ऑफशोर म्हणजे काय? कोणीतरी? रोहिणी, विवेक? चॅट वर टाकू शकता. जर का तुम्ही बोलला नाहीत तर मला असं वाटेल की अ, तुम्ही अजून पण कॉलेजमध्येच असल्यासारखं. का कॉलेजचं लेक्चर संपलं नाही असं काही आहे का? अभिषेक, अमय? नो आयडिया सर. नो आयडिया सर. ओके, बरेच जण असे शांत शांत. निशांत, ऑनशोर ऑफशोर मध्ये काय आयडिया आहे की काय असू शकतं? मनोज? सर ओके. ऑनशोर which team sit with client's location outside India, that is called onshore. जे काही डेव्हलपर डायरेक्टली त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये, आता त्या पर्टिक्युलर ज्या कंपनीज असतात ना, त्यांचं रिस्ट्रिक्शन असतं की ते लोक त्यांचा डेटा किंवा त्यांची इन्फॉर्मेशन जी आहे ना बाहेर आउट नाहीत करत किंवा नेटवर्कवर टाकत नाहीत. काही युएसच्या अशा कंपनीज असतात, जसं की जर का तुम्ही युएस गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट असतील आणि ते इंटरनली काही असेल, त्यांचं इंटरनल सॉफ्टवेअर बनवायचं असेल, तर ते बाहेर तुम्हाला अलाउ करत नाही तुमचा त्यांचा कोड वगैरे. त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, तुम्ही इथे यायचं, इथेच बसायचं आणि इथल्याच सिस्टीम मध्ये तुम्ही सगळं करायचं. सो त्यावेळेस तुम्हाला तिथे पाठवलं जातं. तर अशा पद्धतीच्या जे टीम्स असतात त्याला ऑन शोअर टीम असं म्हटलं जातं. ऑफ शोअर म्हणजे तुम्ही कुठेही बसा आणि काम करा, जसं की नॉर्मली आपण करतोच, ऑनलाईन काम करतो. आता दोन्ही टीम मध्ये कॉमन जे असतं ते कोण असतं? दोन टीम ज्या आहेत तुमच्या असतात, एक इंजिनिअरिंग टीम असते आणि दुसरी जी असते ती असते तुमची मार्केटिंग टीम. इंजिनिअरिंग टीम आपल्याला घेणं देणं आहे, मार्केटिंग टीमचं आपण काही त्याच्याशी घेणं देणं करत नाही. इंजिनिअरिंग टीम मध्ये सगळ्यात हायेस्ट लेवलला जो असतो तो व्हाईस प्रेसिडेंट, ज्यांना बहुतेक करून मिनिमम 20 इयर्स एक्सपिरियन्स असतो आय टी मध्ये, त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवर किंवा प्रोडक्टवर त्याचं कशा पद्धतीने आपल्याला हँडल करायचंय ग्लोबल लेवलला. देन डायरेक्टर ऑफ इंजिनिअरिंग. आता हे टीमची इन्फॉर्मेशन याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला जेव्हा तुम्ही कुठे जाल, प्लेस व्हाल, तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की कोण काय आहे, काय हेल्प करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी, आणि कसं कल्चर असतं. डायरेक्टर ऑफ इंजिनिअरिंग हा जो आहे साधारणतः मिनिमम 15 इयरचा एक्सपिरियन्स जरी असला, मिनिमम एवढा एक्सपिरियन्स कन्सिडर केला जातो. इथपर्यंत पोहोचायला 15 वर्ष लागतातच किमान. देन मॅनेजर्स, जे काय मॅनेजर्स आहेत त्यांनाही तिथपर्यंत पोहोचायला किमान 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतोच. काही MBA करून लवकरही होतात. टीम लीड,
मिनिमम 6 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे. सिनियर इंजिनियर 4 जे आहे त्यांना सिनियर इंजिनियर म्हणून दिलं जातं. आता तुम्ही जेव्हा जाल तेव्हा इंजिनियर म्हणून जाल. आणि आता इंजिनियर म्हणजे काय नुसते हेच नाहीये, याच्यामध्ये तुमचे टेस्टर आले, जे काय फंक्शनल डिपार्टमेंट आलं, बरेच गोष्टी तुमच्या येतात. पण तुमच्याशी रिलेटेड जे आहे ते आता काय आहे, जेव्हा तुम्ही इथे येता तुम्हाला एखादी फंक्शनॅलिटी जर बनवायला दिली, फंक्शनॅलिटी किंवा एखादा जर का तुम्हाला काम जर दिलं असेल तर ते कसं दिलं जातं. इथे तुम्हाला ते काम दिलं जात नाही. इथे काय करतात, सर्वजण एका ठिकाणी येतात, विचार करतात की काय काय काम आपल्याकडे आहेत सॉफ्टवेअर मध्ये, आणि त्या कामाचं डिस्कशन चालतं. आणि तुम्हाला ते जे काही काम आहे तुम्ही चूज करू शकता. तुम्हाला चूज करायला दिलं जातं की याच्यापैकी कोणतं काम तुम्ही घेणार आहात. सिनियर डेव्हलपर जे आहेत मोस्ट कॉम्प्लेक्स जे आहेत ते घेतले जातात. ते जे काही अवघड काम आहेत सिनियर डेव्हलपर घेतात. तुम्हाला कोणतं सोपं वाटतं तुम्ही चूज करायचं आणि त्याच्यावर काम करायचं. आणि जर का तुम्ही एखादं काम घेतलं आणि तुम्हाला जमतच नसेल तर सिनियर डेव्हलपर तुम्हाला हेल्प करतो. जर का सिनियर डेव्हलपरला वेळ नसेल तर टीम लीड हेल्प करतो. मॅनेजर मोस्टली नॉन टेक्निकल असतात, ते जास्त काही हेल्प करण्याच्या भानगडीत पडत नाहीत, पण तुम्हाला डायरेक्टर इंजिनिअरिंग किंवा व्हीपी पण मदत करतो. जर तुम्हाला कोड लिहिताच येत नसेल तर कोड लिहून दिला जातो, दाखवलाही जातो. फक्त तुम्हाला त्रास जो आहे तो फक्त सिलेक्शन होण्याचा आहे. तुम्हाला जर एखादं काम येत नाही तर कोणी म्हणत नाही की अरे तुला काम नाही येत, तुला हेच येत नाही तेच येत नाही, असंही होत नाही. आणि रिस्पेक्ट समान असते सगळ्यांना. तुम्ही इंजिनियर असाल, व्हीपी असाल, कुणीही असाल, सगळ्यांना नावानेच हाक मारायची. नो सर, नो मॅडम, नथिंग. नावानेच हाक मारली जाते. चहा, कॉफी, फ्रूट सलाड, ज्यूस काय असेल ते सोबत बसून व्यवस्थित घेतात. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो जो बाकी इंडस्ट्रीमध्ये मोस्टली असतो. वर्क कल्चर ही चांगलं असतं चांगल्या कंपनीत. म्हणजे मोस्ट ऑफ द 90% कंपन्या तर चांगल्याच आहेत. बाकी काही जो अपवाद असेल तो सांगता येत नाही, मला तरी अजून फेस नाही झाला. आणि तुम्हाला कधीच डॉमिनेट किंवा जे असं केलं जात नाही की तू असा रे तू तसा, असं काय, असं काही नाही केलं जात. इट इज द बेस्ट थिंग. ओके, हे टीम झालेलं आहे. नाव तुम्ही कुठे काम करणार आहात, कोणत्या लेवलला तुम्हाला काम करायला पाहिजे ते आता आपण बघणार आहोत. मी पेंटची स्क्रीन ओपन करत आहे. दिसत असेल तर मला कन्फर्म करा, नसेल दिसत तर मला ते पण कन्फर्म करा. सांगा, स्क्रीन दिसत आहे? हो सर. ओके, येस ग्रेट, सर. गुड. काही डाऊट असेल तर मला इथे विचारा, कारण की जर का तुम्ही विचारणार नाही तर मला समजणार नाही. सुरुवात करूया आपण एका ऍप्लिकेशन पासून. ऍप्लिकेशन आर्किटेक्चर. आणि तुम्ही कुठे काम करणार आहात, तुम्हाला कुठल्या गोष्टीतनी जायला पाहिजेत, काय काय टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत ते पण आपण बघणार आहोत. पहिला जो पार्ट येतो तो येतो युजर. जे लोक वापरतात, जसं की एखादा आपण सॉफ्टवेअर वापरतो तर आपण युजर झालो. दुसरा जो पार्ट आहे ऍप्लिकेशन मेंटेन करण्यासाठी, जिथे आपण ती ऍप्लिकेशन जिथे आपण इन्स्टॉल करतो किंवा त्याला आपण डिप्लॉय म्हणतो, तो भाग येतो तुमचा सर्व्हर. आणि जिथे इन्फॉर्मेशन म्हणजे जो डेटा आहे जो स्टोअर करतो, तो डेटा आपण एका ठिकाणी स्टोअर करतो आणि त्याला म्हटलं जातं डेटाबेस. हे हाय लेवल डिझाईन आहे. हा जो आहे डेटाबेस आहे. फॉर एक्झाम्पल, फेसबुकचं लॉग इन जर तुम्ही घेतलं, मेटा, किंवा तुम्ही व्हॉट्सअप जरी यूज करताय तर ते कसंही केलं जातं ते पण आपण बघणार आहोत.
सगळ्यात अगोदर युजर किती प्रकारचे असणार आहेत, इथे किती प्रकारे युजर एखादी ऍप वापरू शकतात. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा एखादा व्हॉट्सअप यूज करायचा असेल तर कोणत्या डिव्हाइस मध्ये यूज करताय, कम्प्युटर मध्ये यूज करताय मोस्टली की मोबाईल मध्ये यूज करताय? मोबाईल. मोबाईल. तर युजर मध्ये ना, युजर मोबाईल थ्रू हे यूज करू शकतो. म्हणजे युजर साईडला जे आहे, फॉर एक्झाम्पल मोस्ट कॉमन जे आहे अँड्रॉइड. हो. अजून ओएस सांगा मला, आय ओ एस. मोबाईलच्या सांगा मला कुठल्या कुठल्या ओएस असतात. तर त्या ज्या काही ऍप असतात, जसं मोबाईल डिव्हाइसवर वापरायचे असतील तर मोस्टली अँड्रॉइड, आय ओ एस ह्या ओएस थ्रू वापरले जातात. पण सॉफ्टवेअर जे आहे ते कॅटेगरीमध्ये येतं, युजरच्या कॅटेगरीमध्ये येतं ते. हा झाला युजर. दुसरा, डायरेक्टली काही ऍप्लिकेशन जे आहेत कम्प्युटरवरच यूज केल्या जातात, जसं की मोस्ट ऑफ द करून जे काही IRCTC आहे, ऍप पण आहे आणि ऍप्लिकेशन पण आहे, तुम्ही दोन्हीकडेही वापरू शकता. सो युजर जेव्हा तुम्ही यूज करता तर या टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही अँड्रॉइड, iOS याची जी डेव्हलपमेंट आहे. आता iOS ची डेव्हलपमेंट कशी करतात, कुणी सांगू शकाल मला? कुठलं टूल वापरतात किंवा कुठली लँग्वेज वापरतात? एनीवन? अँड्रॉइड डेव्हलपमेंट साठी मोस्टली जावा और लिटिल बिट कोटलिन यूज केला जाऊ शकतो, ऑलमोस्ट सिमिलर असल्यासारखं आहे. iOS साठी ऍपल सगळ्यांना माहिती आहे, महागडा डिव्हाइस आहे. गुगल करा आणि मला सांगा. मला माहिती आहे, जर iOS साठी, जर ऍपल साठी एखादा तुम्हाला ऍप्लिकेशन लिहायचं असेल तर कुठली लँग्वेज वापरली जाते? चला जाऊ द्या. स्विफ्ट. तो हा एक युजरचा पार्ट आहे. आणि दुसरा जो आहे कम्प्युटरचा, जर का हा पकडला हा पार्ट तुम्ही इथे, याला आपण कम्प्युटरच्या याच्यात टाकून मोबाईल मध्ये आपण याला शिफ्ट करूया. जर iOS असेल तर त्याला स्विफ्टने आपण करूया, याच्यामध्ये आपण कम्प्युटर यूज करूया. सर, हा जो कम्प्युटर किंवा वेब ऍप्लिकेशन जे तुम्ही यूज करता, याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंगली यूज करायचं असतं HTML, CSS, जावास्क्रिप्ट. मॅन्डेटरी आहे ही टेक्नॉलॉजी. ऑप्शनल ज्या काही फ्रेमवर्क आहेत जास्त वापरले जातात त्या आहेत अँग्युलर, रिॲक्ट. ह्या फ्रेमवर्क आहेत, यापैकी एक कुठलीही वापरू शकता, दॅट्स इट. आणि हे जे काही एवढं तुम्ही डेव्हलप करणारे जे असतात, यापैकी काहीही डेव्हलप करणारे हा जो ग्रुप असतो, या ग्रुपला किंवा या भागाला म्हटलं जातं फ्रंट एंड इंजिनियर. या भागाला म्हटलं जातं फ्रंट एंड. UI डेव्हलपमेंट, असे बरेचसे नावं आहेत पण काम सेम आहे. या भागाला म्हटलं जातं फ्रंट एंड. इथे काय वापरलं जातं हेही तुम्हाला माहिती आहे. जे काही UI डेव्हलपर किंवा फ्रंट एंड डेव्हलपर आहेत, तुमच्या सोबतचे कलिग, ती वेगळी टीम असते. लोगो वगैरे डिझाईन करायचा असेल तर जर तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर त्याच्यामध्ये फिग्मा, फोटोशॉप असे डिझायनिंग टूल वापरले जातात. तर ते सगळी कॅटेगरी जी आहे ती फ्रंट एंड मध्ये येतं. नाव हा जो पार्ट आहे, इथे तुम्ही सपोज एक लॉग इन करताय फेसबुकच्या लॉग इन साठी तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकला, इथे युजर नेम अँड पासवर्ड. आणि इथे छोटस एक बटन क्रिएट करूया, सबमिट बटन. युजर नेम पासवर्ड टाकल्याच्या नंतर जेव्हा ही जी काही रिक्वेस्ट आहे, ऍक्च्युअली ही रिक्वेस्ट चालली जाते तुमच्या सर्व्हरकडे. आणि तो डेटा जो अवेलेबल असतो, तो डेटा तुमच्या डेटाबेस मध्ये अवेलेबल असतो. सर्व्हरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की चेक करायचं की तो डेटा जो आहे त्या युजरच्या रिगार्डिंग तो अवेलेबल आहे की नाही. अवेलेबल असेल तर तो त्याला रिटर्न बॅक करेल. आणि युजरला जो डेटा दाखवायचा आहे, तुमचं जे काही फेसबुकची डिटेल आहे, पोस्ट आहे, मेसेज आहेत, ते
फ्रंट एंडला दिसेल. मग सर्व्हरचं जे मेन काम आहे सर्व करण्याचं, सर्व करतो. जी काही रिक्वेस्ट केलेली असते तुम्ही, जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजेत ती सर्व्हरला तुम्ही सांगता मला ही रिक्वेस्ट पाहिजेत. सर्व्हर ती इन्फॉर्मेशन डेटाबेस मधून घेऊन परत जो युजर आहे त्याला, जर मोबाईल ऍप असेल तर मोबाईल ऍपला दाखवतं, जर तुमचा कम्प्युटर असेल तर ब्राउझर थ्रू वेब ऍप्लिकेशनने दाखवतं. आणि हे जी काही सर्व्हरची जी काही कोडिंग केली जाते, सर्व्हरची जी काही कोडिंग केली जाते ती या लँग्वेजने करू शकता. फास्टली PHP, जावा, पायथॉन, .NET मोस्टली आपण एवढ्या जास्त वापरतात. मोस्टली आपल्याला ह्या लँग्वेजेस ज्या आहेत इंडियामध्ये जास्त मोर पॉप्युलर लँग्वेजेस आहेत. ओके. पण सर्व्हरवर जर बँकिंग डोमेन असेल, फायनान्स रिलेटेड डोमेन असेल तर फक्त आणि फक्त एकच ऑप्शन असतो आणि तो म्हणजे जावा. जिथे पैशाच्या रिलेटेड आणि सिक्युरिटीच्या रिलेटेड जर असेल तिथे मोस्टली करून जावा वापरलं जातं. जसं स्टॉक एक्सचेंज असेल तिथे जावा वापरलं जाईल. ऑल काइंड ऑफ द बँकिंग सगळीकडे जावाच यूज केलं जातं ऍप्लिकेशन मध्ये. ओके. हा झाला तुमचा ऍप्लिकेशन स्ट्रक्चर. आता तुम्ही मला प्रश्न विचारा की डेटा सायन्स कुठे येतं, मशीन लर्निंग कुठे येतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठे येतं? कोणत्या भागावर कुठे यूज होतं त्याचं? अजून काय आहे तुमच्या मनामध्ये की डेटा सायन्स, मशीन लर्निंग याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन आहे? सर ते अँड्रॉइड मध्ये आता जावा आणि स्विफ्ट आहे ना, जसं हा तसं याच्यात HTML आणि CSS आहे. ठीक हा आहे. कम्प्युटर तर साठी वेब ऍप्लिकेशन डिस्प्ले कम्प्युटरसाठी. करायला. हा तर यातलं फास्टली रिस्पॉन्ड कोणतं करते? म्हणजे जर आपण दोन्ही प्रोसेसिंग जर विचार केला तर रिस्पॉन्ड कोणतं फास्ट करणार? कम्प्युटर मोबाईल असं विचारायचंय का? हो सर, हो. याच्यामध्ये सरळ सरळ आन्सर आहे की तुमचा कम्प्युटरच जास्त फास्टली यूज होणार आहे. त्याचं कारण पण तसे आहेत की कम्प्युटरमध्ये जे काही लाईट वेट कंपोनंट यूज केले जातात जे की फास्टली ट्रॅव्हल्स होतात. मोबाईलमध्ये बऱ्याच सिक्युरिटी आणि लेयर्स आपल्याला पार करावे लागतात. असं आहे. आणि मल्टिपल डिव्हाइसेस, जास्त वेगवेगळ्या कंपन्यांचे डिव्हाइसेस असतात, त्यांच्या इंटरनल सिक्युरिटीजही असतात. असं. ओके. अजून कोणी आहे, कुणाला माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक एक्झाम्पल युट्यूब साठी तुम्ही मला सांगा. युट्यूब ही एक ऍप्लिकेशन आहे. युट्यूब जे आहे ही एक ऍप्लिकेशन आहे. पण तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं वापरलं जातं? तुम्ही एक एक्झाम्पल बघा. तुम्ही फ्लिपकार्ट वर जा. गुगल काय करतात, जर का तुम्ही फ्लिपकार्ट वर एखादं शर्ट जर बघितलं ना तर तुम्हाला ती जी ऍड आहे ना युट्यूब वर तीच ऍड येत राहते. ती जी ऍड आहे तीच ऍड येत राहते तुम्हाला, त्याच्या रिगार्डिंग दाखवतात. जर तुम्ही एखादा कोर्स जर केला तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर रिगार्डिंगच दाखवलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने माहिती होतं. आणि मशीन लर्निंग काय आहे की जो डेटा आहे बघा, याचं कॉम्बिनेशन आहे. आणि मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही त्याला डेटा सायन्स असं म्हणू शकता. अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की तो डेटावरून आयडेंटिफाय करतो की हा जो युजर आहे तो कोणत्या पद्धतीचा आहे आणि त्याला काय दाखवायचंय. पण ऍप्लिकेशन सोबत आपल्याला करावं लागतं. विदाऊट ऍप्लिकेशन आपण काही करू शकत नाही त्याला, त्याचा जो यूज करायचा असेल तर. असाही भाग आहे. काही जणांचा गैरसमज होतो की आता तर पूर्ण जमाना मशीन लर्निंगचाच येणार आहे आणि मग आता ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट जी आहे ती बंदच पडेल. तसं नाही. हा, जे काही टास्क मॅन्युअली होतात, सारखे सारखे तुम्हाला करावे लागतात मॅन्युअली. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जर एखाद्याला व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज फॉरवर्ड करायचा असेल, एखाद्याला व्हॉट्सअपवर मेसेज जर फॉरवर्ड करायचा असेल तर किती जणांना फॉरवर्ड करतो नॉर्मल आपण? किती जणांना फॉरवर्ड करू शकतो? कुणी सांगा प्लीज. आता रिस्ट्रिक्शन नंतर 30. 30 तर फाईल असतात. किती जणांना म्हणजे किती? हा ठीक आहे बरं 30 पकडूया.
किती जणांना आपण फॉरवर्ड करू शकतो? कुणी सांगा अजून? निशांत, प्रणय, विवेक. मॅक्सिमम 5 जणांना तुम्हाला फॉरवर्ड करता येतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जर तुम्हाला एखादा मेसेज जर का सेम मेसेज जर का 50,000 लोकांना पाठवायचा असेल तर तुम्हाला किती वेळा करावं लागेल? विचार करा त्याचा. 6,000. बरोबर. म्हणजे तुम्हाला तो परत परत करावं लागेल. मग एखादं काम सेम काम परत परत करायचं असेल तर त्या कामासाठी तुम्ही ऑटोमेशन यूज करता. एक काम आहे मॅन्युअली, मी कशाला लोकांना लावू? मी एक छोटासा 5-10 लाईनचा कोड लिहीन सेम काम करण्यासाठी. आणि असे जे काही कोड असतात ऑटोमेशन साठी, म्हणजे एखादा टास्क आहे आणि तो परत परत, तर त्या कामासाठी पायथनचा यूज केला जातो. पायथन स्क्रिप्टिंगचा. पायथन स्क्रिप्टिंग डेटा सायन्स साठी पायथन यूज केलं जातं. परंतु ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट जेवढे काही सिक्युरिटी रिलेटेड आहेत ते जावा शिवाय पर्याय नाही. त्याचं रिझनही आहे जे तुम्हाला पुढे माहित पडेल. ओके, टिल नाव डेटाबेसेस मध्ये कोणते कोणते डेटाबेसेस आजकाल जास्त वापरले जातात? मोंगोडीबी, अपाचे कसांड्रा. रिलेशनल डेटाबेसेस मध्ये जर म्हटले एसक्यूएल डेटाबेस तर ओरॅकल, पोस्टग्रेस, ज्याला आपण शॉर्ट मध्ये PGSQL एक्सेट्रा. जास्त फरक नाही, थोडा थोडा आहे. तर हे एवढं जे आहे ते तुम्ही करता. आणि ह्या जे काही ऍप्लिकेशन टेस्ट करणारे जे असतात ते टेस्टर जे असतात, की तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलपरने जे काही सॉफ्टवेअर बनवलंय, जी फंक्शनॅलिटी बनवली ती बरोबर आहे की नाही, ती टेस्टिंग टीम वेगळी असते, जी तुमच्या सोबतच काम करत असतात. ते पण एका प्रकारे विरोधी असल्यासारखं असतं, की डेव्हलपरने बनवल्यात चुका कशा काढायच्या, थोडस शीतयुद्ध त्याच्यामध्ये होत असतं. मजा असते, खूप धमाल केली जाते. हे तुमचं ओव्हरऑल आर्किटेक्चर, ही तुमची रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला जर डेटाबेसवर काम करायचं आहे तर तुम्ही डेटाबेस इंजिनियर, तुम्ही सर्व्हरवर जर काम करत असाल या कोडिंगसाठी तर इथे तुम्हाला म्हटलं जातं बॅकएंड डेव्हलपर. हा जो रोल आहे याला म्हटलं जातं बॅकएंड डेव्हलपर. आणि हा जो असतो फ्रंट एंड इंजिनियर, फ्रंट एंड डेव्हलपर, हा जो इथला भाग आहे फ्रंट एंडचा. आणि जे दोन्ही पण येतं त्याला म्हटलं जातं फुल स्टॅक डेव्हलपर. आणि कुठलीही एक लँग्वेज करा, कुठलीही एनी लँग्वेज परफेक्ट करा, एकदम ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये परफेक्ट करा. कुठलीही एक लँग्वेज बॅकएंड साठी तुम्ही जर का पायथॉन थ्रू जात असाल तर तुम्हाला फ्रेमवर्क वापरावे लागणार आहेत. जर का तुम्ही पायथॉन थ्रू जाताय तर तुम्हाला Django, फ्लास्क ह्या बघाव्या लागतील. जर तुम्ही जावा थ्रू जात असाल डेव्हलपमेंटसाठी तर तुम्हाला स्प्रिंग बूट, हायबरनेट या फ्रेमवर्क वापरावे लागतात. बऱ्याच गोष्टी आहेत इथे शिकण्यासारख्या, पण तुम्हाला सगळ्या नाही करायच्या आहेत. तुम्हाला पर्टिक्युलर एकामध्ये मास्टरेट व्हायचं आहे आणि सगळ्यांमध्ये समान संधी आहे. फक्त तुम्हाला काम आलं पाहिजे व्यवस्थित. आणि त्याची जी सुरुवात आहे ती आपण करणार आहोत कोर जावा पासून. आणि जे तुमच्या इंटरव्ह्यू साठी लागणार आहे या अपकमिंग वीक मध्ये ते पूर्ण फिनिश करूया. ऍरे पर्यंत तुम्हाला शिकायचं आहे. 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला माहित पाहिजेत. पहिलं जो बेसिक ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. 5 गोष्टी ह्या तुम्हाला अतिशय महत्वाच्या आहेत, ज्या तुम्ही नेक्स्ट सेशन मध्ये करणारच आहात. फॉर एक्झाम्पल आज वेळ तेवढा नाहीये माझ्याकडे, नाही तर मी आत्ताही सांगितल्या असत्या. पहिलं तुम्हाला व्हेरिएबल, डेटा टाईप 0 पासून करणार आहोत आपण, डोंट वरी. स्टेटमेंट, दॅट्स इट. फंक्शन, इंटची स्क्रीन दिसते. ओ सॉरी, फंक्शन, क्लास
ह्या प्रायमरी गोष्टी आहेत. याच्यामध्ये या 3 टॉपिक मध्येच तुमचं इंटरव्ह्यूचं पूर्ण प्रिपरेशन होणार आहे. आणि चौथी तुम्हाला थोडीफार वापरावी लागेल. थोडस मी याला वर टाकतो. या 4 गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यू प्रिपरेशन साठी खूप महत्वाच्या आहेत. ऑन कॅम्पस किंवा ऑफ कॅम्पस. इथे अजून एक ऑपरेटर आपण घेतलं तर जास्त बरं पडेल. या पूर्ण तुमचं याच्यामध्ये कव्हर होईल जे काही टेक्निकल क्वेश्चन्स वगैरे असतील त्या. सो आजच्यासाठी एवढंच आहे, कारण की नेक्स्ट बॅच जी आहे काही जणांची वेब टेक्नॉलॉजीची आहे, त्याच्यामुळे मला ड्रॉप करावं लागणार आहे. एक आय गेस हे 2-3 दिवसच ही बॅच असेल. त्याच्यानंतर सगळ्यांचे प्रोजेक्ट स्टार्ट होतील वेब टेक्नॉलॉजीवर, तर त्यांचा टाइम तुमच्या अकॉर्डिंग दुसरा असेल. सो उद्या कनेक्ट करूया आपण.